सगळ्यांनाच परमार्थ आवडतो असं नाही आहे. एक बाई कधीच देवाचं नाव घेत नव्हती महाराज, प्युअर नास्तिक. उदाहरणातली तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, लगेच चेहरे पडत येत आपल्यावर आले की आहे नाही. आता ते कधीच नाही कीर्तनाला भजनाला सगळीकडे तेच, आमचे हे आहेत ना, आमचे हे आहेत, कधीच नाही महाराज. आता ती पोरं बापावर गेली होती, पोरं बापाच्या मागं जायचे, हरिपाठ, भजन, त्या ठिकाणी कीर्तन, नंतर काकडा, इथली पतारवळी उचलणं. अरे या धर्ममंडपामध्ये जे जे काही असेल ती सेवा आहे ना महाराज एक, ती तिकडंच. आणि ती म्हणायची ही पोरं पक्की बापावर गेलेली आहे, ही कधीच देवाचं हिनं नाव घेतलं नाही, उभं आयुष्य संपलं, वय झालं, आता ती बाई म्हातारी झाली. शेवटी आता अंथरुणाला खिळली. पोरांनी विचार केला, उभं आयुष्य आईनं कधी देवाचं नाव घेतलं नाही. पण असं म्हणतात का मरणाच्या वेळेला देवाचं नाव मुखात आलं की आईचा काय होईल, उद्धार होईल ना, आईचा उद्धार होईल. मग त्यांनी काय केलं, तिचं लय जीव होता महाराज, भावाच्या पोरात लय असतो जीव, काय असेल ते असो. भावाचं पोरग बोलवलं महाराज, आई बघ तुला भेटायला कोण आलंय, तुला भेटायला कोण आलंय बघ ना. आता त्याचं नाव होतं शिवा, शिव. ती म्हणली कोण आलंय, मला ओळखत आहे, कोण आहे सांग ना. यांना वाटलं भावाचं पोराचं नाव घेईल आणि उद्धार होईल, नाव मुखात येईल. ती म्हणली कोण आहे, म्हणजे माझ्या भावाचं पोरग आहे म्हणले. शिव म्हणली गेली महाराज, गेले. गेल्यानंतर पोरं म्हणली जिवंतपणी तर नाही उद्धार, पण गेल्यावर तरी. हाडं घेतली, डब्यात टाकली आणि म्हणले काशीला सोडून देऊ म्हटले, म्हणजे आईचा काय होईल, उद्धार होईल ना. आता ते पूर्वीचा काळ मजल करत गेले. गेल्यानंतर काशीच्या अलीकडे त्याचा मित्र राहत होता. ते मित्राच्या इथं मुक्कामी थांबलं महाराज. पिशवी अशी अडकून ठेवली खुंटीला आणि हातपाय तोंड धुवायला. काही काही महिलांना पाहुण्याच्या पिशव्या उचकायची लई घाण सवय महाराज. तिथली ती बाई आली, म्हणली काय आणले पाहुण्याने, यांचा मित्र आहे ना, काहीतरी खायला आणलं असं बघू. ते गेलं, ती पिशवी तिनं उचकली, त्याच्यात तो डब्बा होता, तिनं झाकण काढलं, त्याच्यात तिला दिसली हाड. ती म्हणली मुर्दा काशीला चाललाय, खाऊ नाही आला आणि ही हाडकं सोबत घेऊन आला म्हणले. ती तो डब्बा तिनं उचलला, जवळ नाली वाहत होती, टाकून दिला महाराज. याला काही कल्पना नाही. परत डब्याचं झाकण लावलं, डब्बा त्या पिशवीत त्या ठिकाणी ठेवला आणि तिनं ते ठेवून दिला. तो गेला काशीला. आता ब्राह्मण काकाला बोलवलं वगैरे, काढा म्हटले, आज ते काढा, बाहेर काढा. हा म्हटलं थांबा थांबा काका, माझ्या आईला डेंजर होती, थांबा बघू द्या मला. यानं काय केलं, पिशवीत डबा बघितला, डबा काढला, झाकण. म्हणला काका आई काशीपर्यंत आलीच नाही म्हणला, इतकी डेंजर होती ती, नक्कीच घरी गेली म्हणला, मधल्या रस्त्यानेच. मी घरी जाऊन चौकशी करतो. यो घरी आलं महाराज, भावाला सांगितलं, आणि भावाला सांगितलं, अरे बघ ना हे काय प्रकार आहे. तो म्हणला मला माहिती होतं आईनं उभं आयुष्य जर देवाचं नाव घेतलं नाही तर गेल्यानंतर सुद्धा आईची हाडं काशीला जाऊ शकत नाही. म्हणून मी एक काम केलंय, एका हाडाचा बारीक चुरा केला आणि एका डबीत भरलाय. आता लोकांना वाटतं आपली आईचा उद्धार झाला, आपल्या आईची हाडं आपण काशीला नेऊन सोडली, बरं झालं उद्धार झाला. पण आता आपण एक काम करायचं, घरातल्या चौघांनी जायचं आणि ती डबीतली काशीला, तिकडं नाही कोणाला काय कळणार नाही. पण एक काम कर, बायकोला सांगू, मोठा सांगत होता लहान्याला, बायकोला सांगू नको, मी सांगणार नाही. मोठ्याने पक्क ठरवलं, या बायकाला बोळ्या असतात, त्यांच्या पोटात काय राहत नाही, सांगायचं नाही. पण लहाना म्हणला मी तिच्यापासून काही लपित नाही, काहीच लपित नाही म्हणला मी तिच्यापासून. तिला सगळं सांगितलं महाराज, ही डबी बरं का, जायचं आपल्याला, पण बोलू नको, हे जर दादाला कळलं तर लय अवघड होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ, काय कळत नाही. हे गेले महाराज. आता गेल्यानंतर वरून डबी ब्राह्मण काकाच्या हातून डबी सोडली गंगेमध्ये. आता बाया खाली स्नान करत होत्या घाटावर आणि पुरुष वर्ग वरती होते. आता लहानीला डबी माहिती होती, मोठीला डबी माहिती नव्हती. ह्या स्नान करायला गेल्या आणि गंगा मायाला अर्घ्य देण्याकरता असं पाणी हातात घेतलं. मोठीनं, तिला काय माहित नव्हतं ना, तिला असं पाणी हातात घ्यायला लागले, ती डबी तिच्या हातात आली. ती आयुष्यात कधी कुठं गेली नव्हती. ती म्हणली गंगा मैयानं मला प्रसाद दिला म्हणली, वास. ती डबी तिनं घेतली, पिशवीत घातली, घरी आली. अख्ख्या गावाला जेवण महाराज, आमच्या आईचा उद्धार झाला, आमच्या आईला आम्ही ते त्या ठिकाणी काशीला हस्ती सोडलेली, हाडं सोडलेली, उद्धार झाला आमच्या आईला, आईचा. पूर्ण गावाला जेवण. पंक्ती बसल्या महाराज, पंक्ती बसल्या. लोक आता वदनी कवल राहिलं होतं, सगळ्या गावाला जेवण पंक्ती बसलेल्या आहेत. तेवढ्यामध्ये यांच्या गप्पा चालल्या.
जी मोठी होती ना तिच्या मैत्रिणी शेजारणी पाजारणी आल्या होत्या. म्हणली बाई बघा मी कुठं मंदिरात जात नाही, इकडं तिकडं जात नाही, पण तरीसुद्धा गंगा मैयानं मला प्रसाद दिलाय. लहानी म्हणली प्रसाद आम्हाला कसा मिळाला नाही, हिलाच कसं काय मिळाला? म्हणली पाहू जाऊ बाई काय प्रसाद आहे. तिनं ती डबी पाहिली, ही म्हणली राम 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 राम. म्हणली ओ पंक्ती थांबवा, सासूबाई वापस आल्या. एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे का महाराज? एवढं सोपं नाही आहे. अंतकरणामध्ये भाव पाहिजे. भावाशिवाय तो सहज आपला उद्धार त्या ठिकाणी होऊ शकत नाही. अंतकरणात जर भाव असेल तर त्याच्यासाठी सायास करण्याची गरज नाही. तो सुखानं आपल्या घरी येतो. अभंगाचं सायास